Good evening, student, my dear student, and welcome to our third mathematics online period. Today we start our 7th standard syllabus. Today we start the lesson multiplication and division of integers. In last two periods we revise about the addition and subtraction of the integer, and this section in 7th standard we learn about multiplication and division of integer. First they given about let's recall this sum. There are some addition sum and some subtraction sum. So first of all I solve only one sum of addition and the one sum of subtraction. Last remaining sum you have to solve because we revise in last two period addition and subtraction of integer. तुम्हाला मागच्या 2 तासामध्ये मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही 2 उदाहरणं मी सोडवून दाखवीन. बाकीचे उदाहरणं तुम्हाला स्वतःला वहीमध्ये सोडवायची आहे. आता पहिला सम एकदम सोपा आहे. 7 आणि 5 + 7 इज यू नो बेटर दॅट 12, बट -7 + -2 ह्यातली फक्त 2 सम मी सोडवून दाखवणार तुम्हाला. -7 + -2, -7 and -2, the both integer sign are equal, निगेटिव्ह and निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे की जेव्हा 2 साइन इक्वल असतात, सेम असतात, लाईक असतात, त्यावेळेला आपण त्यांच्या न्यूमरिकल व्हॅल्यूची ॲडिशन करतो. द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ -7 is 7 and the numerical value of -2 is 2. So we add that one 9, and then we have to give the same sign of the two integers. The same sign is a negative, so answer will be -9. So -7 + -2 is equal to -9. The second sum I will show you the subtraction. +8 - -3, +8 - -3. In this sum the both sign are, first we convert this sum in addition. So +8 plus additive inverse of -3 is 3, or opposite number of -3 is 3. So +8 plus 3 is equal to 11. So the +8 - 3 -3 is equal to plus your +11. आता हे 2 सम तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. या समचा मी फोटो पाठवीन. तुम्हाला जेव्हा तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ दिला जाईल त्यावेळेला तुम्ही ही राहिलेली सम तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगेन त्या सेकंड सेक्शनमध्ये, आणि आपली उत्तरं तपासून बघायची आहेत. आता हीच पहिलं सम आपल्या रिकॉलमध्ये दिलेले आहेत. हे सम मी तुम्हाला इथे या पानावरती सोडवून दाखवलेले आहेत किंवा सोडवायला दिलेले आहेत. द सेकंड सम, राईट द number in each bracket to obtain the answer 3 in each operation. म्हणजे -6 plus how much the answer will be 3. 4 minus how much the answer is 3. 7 plus how much the answer is 3. -5 minus how much 3. -8 plus how much 3. 9 minus how much 3. हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हाऊ वी फाइंड आउट दिस वन? लेट्स स्टार्ट दॅट सम. हियर आय सॉल्व द फर्स्ट सम. -6 plus dash is equal to 3.
आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखाद्या संख्येमध्ये आपण एखादी संख्या मिळवतो, समजा हिअर आता इथे सोपं मी उदाहरण तुम्हाला सोडून दाखवते. 5 + 3 इज इक्वल टू 8. आता हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 5 आणि 3 मिळवले की 8 येतात. पण जेव्हा आपल्याला असे शोधायचे की 5मध्ये किती मिळवले की 8 येतात. 5मध्ये किती मिळवले की 8 येतात. मग आता आपण काय करतो बघा, तुम्हाला माहिती आहे 3, आपण 3 कसं काढतो, तर आलेलं जे आहे, जे उत्तर आहे 8, त्याच्यामधून इथं प्लस असेल तर याच्यामधून काय वजा करतो, तर पहिली संख्या 8 - 5 इज इक्वल टू 3. म्हणजे आले वी सबट्रॅक्ट द फर्स्ट डिजिट फ्रॉम द आन्सर. सो वी ओवर हिअर वी सबट्रॅक्ट first digit from the answer. The answer is our 3. So 3 minus 6. 3 minus 6 आपण कन्वर्ट करतो. सबट्रॅक्शनचं सम आपण ॲडिशनमध्ये कन्वर्ट केलेले. 3 + -6चं अपोजिट नंबर 6. 3 + 6 इज इक्वल टू 9. सो -6 + 9 इज इक्वल टू 3. सो आवर आन्सर इज 9. आता तुम्ही बघा, दोघांचे असमान आहेत. आपण ॲडिशन करताना काय करतो, न्यूमरिकल व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करतो. सो द बिगर नंबर इज 9 - 6 इज इक्वल टू 3. 9 - 6 इज इक्वल टू 3 अँड द बिगर नंबर साईन इज पॉझिटिव्ह. सो आन्सर विल बी पॉझिटिव्ह. कळलेलं आहे, आलं आहे बरोबर. आता पुढचं सम बघा. 4 minus dash is equal to 3. You know the better answer. 4मधून किती मायनस केले की 3 येतात आन्सर. येस, द आन्सर इज 1. but हाऊ इट इज, आता याचेही नियम आहेत. आता बघा, आपण हेच सम घेऊया. 5 - 2 इज इक्वल टू हाऊ मच, 3. राईट. 5 - 2 इज इक्वल टू 3. आता हे आपल्याला असं सम दिलेलं आहे. 5 - डॅश इज इक्वल टू 3. सो वॉट वी डू, वी सबट्रॅक्ट 5. जेव्हा सबट्रॅक्शनचा सम आहे तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्ट 5 - 3 इज इक्वल टू 2. सो वी गेट ओवर हिअर आन्सर 2. म्हणजे आपण जेव्हा सबट्रॅक्शन आहे आणि आपल्याला आन्सर देऊन सेकंड नंबर आपल्याला विचारलेला असेल त्यावेळेला काय करायचं, तर पहिली जी संख्या, द फर्स्ट टर्म इज 4 - 3. 4 - 3. आता हे सम आपण पहिली दुसरीच्या प्रमाणे सोडवणार नाही आहोत. आपण हे सम सोडवताना आपण आपल्या इंटिजरच्या नियमांचा वापर करणार. वी कन्वर्ट इन ॲडिशन 4 + -3. 4 + -3. 4 कन्वर्ट इन ॲडिशन. अपोजिट नंबर ऑफ 3 इज -3. आता दोघांचे साईन अनइक्वल असल्यामुळे आपण त्यांच्या न्यूमरिकल व्हॅल्यूचं सबट्रॅक्शन करणार. 4 - 3 इज इक्वल टू 1. 4 - 3 इज इक्वल टू 1. आणि बिगर नंबर इज 4. द साइन ऑफ 4 पॉझिटिव्ह. सो आन्सर विल बी पॉझिटिव्ह. Therefore 4 - 1 is equal to 3. आता या पद्धतीने राहिलेली जी याच्यामध्ये जी सम आहेत 1 2 3 4 5 6 ही 6 सम मी तुम्हाला लिहून देणार आहे. ही 6 सम तुम्हाला जेव्हा अभ्यासासाठी वेळ मी देणार आहे त्या वेळेमध्ये ही 6 सम प्रत्येकाने मला सोडवून दाखवायची आहेत. जे पहिल्याच्यातली 4 सम राहिलेत 1 2 3 4 आणि ह्याच्यातले 1 2 3 4 एवढेच सम तुम्हाला राहिलेले आहेत. हे मी पहिली 2 घंटाचे फोटो तुम्हाला मी पाठवीन. त्या पद्धतीने तुम्हाला इतर सम सोडवायचे आहेत. कळलेले कोणती, ही 4 आणि ही 4. आपलं रिव्हिजन झालेलं आहे मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर. नाव we start our first chapter of mathematics. The first chapter
This is the second chapter. We start from the second chapter. Multiplication and division of integers. Today we only learn about multiplication of integer. Then we go to the division. First of all, see here. Just wait. So, are you ready for start our first chapter of 7th standard? Okay, the first is multiplication of integer. There are also two rules. Rule 1, like signs. That's आपण रूल पहिल्यांदा वाचूया. फाइंड प्रोडक्ट ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यू अँड असाइन अ पॉझिटिव्ह साइन टू द प्रोडक्ट. म्हणजे जेव्हा दोन नंबर जे आपल्याला दिलेले आहेत त्यांची साइन जर इक्वल असेल और लाईक असेल त्यावेळेला फाइंड द प्रोडक्ट ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यू अँड असाइन अ पॉझिटिव्ह साइन टू द प्रोडक्ट. रूल नंबर 2, अनलाइक और अपोजिट signs, find product of numerical value and assign a negative sign to the product. बघा आता याच्यामध्ये कुठले कुठले सिनियर आहेत. जसं आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये बघितलं तसं याच्यामध्ये पण 4 सिनियर येतात. एक तर आपण 2 डिजिटपासून सुरुवात करूया किंवा 15 into 5. 15 into 5. दुसरा सिनेरियो काय येऊ शकतो तर -15 into 5. The third 15 into -5. And the fourth one -15 into -5. बघा 4 प्रकारे. बोथ साइन पॉझिटिव्ह. फर्स्ट नंबर निगेटिव्ह, सेकंड नंबर पॉझिटिव्ह. फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह, सेकंड नंबर निगेटिव्ह. बोथ नंबर आर निगेटिव्ह. सो व्हॉट वी डू 15 into 5. आता याच्यामध्ये आपण 2 रूल आपण केले. एक तर लाईक साइन अँड अनलाईक साइन. आता ह्याच्यामध्ये दोघांची पण साइन पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी कुठला रूल करणार आपण रूल नंबर 1. रूल नंबर 1. व्हॉट इज द रूल नंबर 1? फाइंड द प्रोडक्ट ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यू. फाइंड द प्रोडक्ट ऑफ न्यूमरिकल व्हॅल्यू अँड असाइन अ पॉझिटिव्ह साइन टू द प्रोडक्ट. आपण पहिलं करूया. फाइंड द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. जसं सम म्हणजे बेरीज तसं प्रोडक्ट म्हणजे काय तर गुणाकार. आता 15 into 5 त्यांची न्यूमरिकल व्हॅल्यू 15ची 15, 5ची 5. 15 into 5 इज इक्वल टू आपण त्याचा पहिल्यांदा त्याचा प्रॉडक्ट करून घेऊया 75. अँड असाइन अ पॉझिटिव्ह साइन टू द प्रोडक्ट. पॉझिटिव्ह मीन्स प्लस. सो आन्सर विल बी पॉझिटिव्ह 75 और 75. अजून कुठे आहे अशी परिस्थिती लास्ट सममध्ये -15 into -5. बोथ साइन आर निगेटिव्ह. बोथ नंबर साइन आर निगेटिव्ह. सो हियर वी ऑल्सो यूज रूल नंबर 1. What is the rule number 1? Again we going over to the rule number 1. Find product of numerical value. Find the product of numerical value. -15 numerical value is a 15. And -5 numerical value is a 5. So we find the product of first 75. And assign a पॉझिटिव्ह साइन टू द प्रोडक्ट. म्हणजे दोन्ही जरी निगेटिव्ह नंबर असले तरी त्याचा आन्सर ही ऑलवेज काय असतं 75. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. जेव्हा 2 साइन इक्वल असतात तेव्हा आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऑलवेज पॉझिटिव्ह. आता दुसरं आपण बघूया अनलाईक और अपोजिट साइन. हियर -15 into 5.
the first number sign is a negative and the second number sign is a positive. 15 into 5. So we use over here rule number 2. What is the rule number 2? Find product of numerical value. So we first of all find the product of numerical value of these two numbers. Minus 15's numerical value is a 15 and the 5 numerical value is a 5. So we find the product of these number. 15 into 5 is equal to 75. The second पुढे त्यांनी दिलेले आहे assign a negative sign to the product and find a negative sign to the product. So answer will be minus 75. In third sum, 15 into minus 5. Here we also use the rule number 2. Rule number 2, find the product of numerical value. 15's value is a 15 and minus 5 value is a 5. So 75. 15 into 5 is equal to 75. And assign a negative sign to the product. Assign a negative sign to the product. So here आपण चारही सिनेरियो आपण सोडवलेले. Here rule number 1, positive number into positive number is equal to positive. The answer will be positive. Minus into minus, that means the first number is a negative, second number is a negative, answer is always positive. Rule number 2, first number is a positive, second number is a negative, so answer is always negative. Rule number 2, दुसरं त्याच्यामध्येच फर्स्ट नंबर इज अ निगेटिव्ह अँड सेकंड नंबर इज अ पॉझिटिव्ह, आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे इथे एकदम सोपं आहे. लाईक साईन असेल, दोघांच्या साईन सेम असेल तर आन्सर इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड वेन द अनलाईक साईन और अपोजिट साईन असेल सर आन्सर इज ऑलवेज निगेटिव्ह. जसं आपण बेरजेमध्ये फार अगदी लहान संख्या मोठी संख्या असा विचार करतो तसा इथे काहीही विचार करायचा नाही. सेम साईन, लाईक साईन, आन्सर इज पॉझिटिव्ह. opposite sign or unlike sign, answer is always negative. समजलेलं आहे. It's so simple. So we start to solve the sums. The first sum, simple sum, minus 5 into 20. Here one number is a negative, one number is a positive. So we multiply only numerical value. 5 into 20 is equal to 100. Both number sign are unlike or opposite sign, so answer is always negative. Second, minus 5 into minus 20 or negative 20. Minus 5 into negative 20. So first we find out the numerical value, product of numerical value. 5 into 20 is equal to 100. Both signs are equal, so answer is positive. Third, 5 into 20. Both signs are positive. So first of all we find the numerical values. Product 5 into 20 is 100. Both signs are equal, so answer is also positive. Fourth, 5 into minus 20. Find the numerical value of these number. 5 into 20. So answer is 100. Both sign are unlike sign, so answer is negative. It is so simple ना. समजलं सगळ्यांना. आता या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशनची उदाहरणं काही सोडवायची आहेत. आता याच्यामध्ये उदाहरण संग्रह तुम्हाला दिलेला आहे. द फर्स्ट प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट नंबर 8.
-5 इंटू -7. आता मी फक्त ओरली समजावून सांगणार आहे, तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. 5 -5 न्यूमरिकल व्हॅल्यू इज अ 5, -7 न्यूमरिकल व्हॅल्यू इज अ 7. सो 5 into 7 is equal to 35. Both sign are equal, so answer will be positive 35. In second sum, -9 into 6. Find a numerical value. -9 is a 9. Then 6 numerical value is a 6. The product of numerical value 9 6 are 54. So under both sign are unlike or opposite sign, so answer is -54 or -54. कळलेलं आहे. आता या पद्धतीने दोन तुम्हाला सम तुम्हाला समजावून सांगितलेली आहेत. एक दोन्ही साईन इक्वल असल्याचं आणि एक अनलाईक साईन असल्याचं. आता याच्या पुढची ही जी 8 गणितांपैकी ही 6 आणि मगाशी 8 अशी 14 उदाहरणं तुम्हाला सोडवायची. ही 8 आहेत आणि मगाशी 6 अशी 6 नाही, मगाशी किती होती? 8 होती. 1 2 3 4 5 6 7 8 4 आणि 4 8 गणितं, म्हणजे 8 दुणे 16 गणितं तुम्हाला स्वतःला वहीमध्ये सोडवायची आहेत. ही सोडवून झाली की पुन्हा भेटणार आहोत. या प्रॉब्लेम सेट नंबर 8चा फोटो मी तुम्हाला सेंड करते. ती गणितं उदाहरणं लिहून सेंड करते. त्याची उत्तरं मी त्याच्यानंतर लिहून तुम्हाला पाठवून देईन. समजला सगळ्यांना हा घटक? नसेल समजला तर आपण पुन्हा 7 वाजता भेटणार आहोत. तेव्हा त्याच्याबाबत काही शंका असतील त्या शंका तुम्ही मला विचारू शकता. व्हॉट्सअप पाठवा किंवा मेसेज पाठवा, व्हॉईस मेसेज पाठवा किंवा व्हॉट्सअपवरती पाठवा की मला हे अजूनही उत्तरं समजलेली नाही आहेत. मी यांची उत्तरे लिहून तुम्हाला पाठवेल. तुम्ही प्रत्येकाने स्वतः चेक करायचे आणि या 16पैकी आपल्याला किती मार्क पडले तेवढे मार्क आणि तुमचं नाव लिहून मला पाठवायचे आहेत. गणिताच्या उदाहरणाचा सोडवल्याचा फोटो तुम्ही पाठवायचा नाही. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये आपण भेटणार आहोत, प्रत्यक्ष भेटणार आहोत, त्यावेळेला मी या तुमच्या वह्या सगळ्यांच्या चेक करणार आहे. धन्यवाद.